काय प्रॉब्लेम आहे? काही काय प्रॉब्लेम काय? माफ करून व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालाय. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय? सॉरी काय? ही रील जर तुमच्या फीड मध्ये आली असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही जिवंत आहात. आणि एखाद्याच्या फीड मध्ये नसेल आली तर प्लीज गेट सम लाईफ. इंस्टाग्राम स्क्रोल करा, 1.5 GB डेटा संपवा दिवसाचा. काय करताय तुम्ही लाईफ मध्ये? एवढं फोकस होऊन काय करणार आहे? कुठं जाणार आहे? बघा, ज्यांनी पण नसेल बघितले त्यांच्यासाठी मी आहे ना, मी कशासाठी बसलोय. त्यामुळे आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग ऑफ द वीक. नाही, या रीलला इंस्टाग्रामने 190 मिलियन लोकांपर्यंत पोहोचवलंय. 5 मिलियन, ऑलमोस्ट 5 मिलियन लोकांनी या रीलला लाईक केलंय. मानसीताईंना अवॉइड करण्यासाठी मी 100% प्रयत्न करत होतो, म्हणजे नॉट इंटरेस्टेड. माझ्या फीडमध्ये कोणताही रील स्टार आला नाही पाहिजे, माझा 100% प्रयत्न होता. पण मानसीताईंनी ह्या नाही तर त्या मार्गाने माझ्या इंस्टाग्राम फीडमध्ये येण्याची कृपा केलीच. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागतोय मला, नाही इलाज आहे. खरं सांगायचं तर डायनॅमोचं करिअर संपल्यानंतर खूप दिवसांनी हेडशॉट बघितलाय. चापट खाऊन लोकांचे मिलियन फॉलोअर्स होताना मी पाहिलं होतं, पण चापट देऊन मिलियन फॉलोअर्सचं अकाउंट जिवंत होताना पहिल्यांदाच बघितलंय. मानसीताईंचं अकाउंट जिवंत झालेलं बघून मला खूप आनंद झाला. म्हणजे खूप दिवस झालं त्या ट्राय करतायत, म्हणजे एवढा हार्ड प्रयत्न चालू आहे त्यांचा की नाही ते प्रकार ट्राय करून बघितलं, फॉलोअर्स वाढवायचं, अकाउंट जिवंत करायचं, पण काय होत नव्हतं. शेवटी एक चापट दिली, एका चापटीतच अकाउंट जिवंतच झालं. आणि जे फॉलोअर्स 1.1 मिलियनच्या वर सरकत नव्हतं ते 1.2 मिलियन झालं. 1 लाख फॉलोअर्स वाढलं एका चापटी. ते म्हणतात ना, देव शेवटी न्याय करतोच. उपरवाल्याने ये बोंगाडा भेजा था, इसको हात लावणे गेले. आणि काय मग, एका चापटीत 1 लाख फॉलोअर वाढले. आपल्या या मानसीताईंनी जी हिंमत केली अशी चापट मारायची, ह्याला 4 चंद्र लागले असते जर त्यांनी तो व्हिडिओ त्या पोराचा थोबाड ब्लर न करता टाकला असता. करा ना जिंदगी बरबाद पोराची, काय फरक पडतोय? हात लावलाय त्यानं तुम्हाला. बाकीच्या पोरींना पण ह्याचं तोंड दिसलं असतं तर त्या पण सावध झाल्या असत्या की ही शेजारनं चालल्यावर असं करायचंय, उगाच टच बिच करून गेला म्हणजे काय करायचं, नासका. नाही, ह्या ब्लर केलेल्याचा तोटा काय झाला मी तुम्हाला सांगतो. एवढ्या जोरात चापटीचा आवाज आला, थाड गेला, तरी पण लोकांना वाटतं की स्क्रिप्टेड व्हिडिओ म्हणजे असू शकतो. ह्याच्या आधी जे आपण पराक्रम केलते लांडगा आला रे लांडगालाचं, त्याच्यामुळे स्क्रिप्टेड वाटू शकतो, पण चापटीचा आवाज लय जोरात होता. लाईक सॅटिस्फाईंग. यावर मानसीताईंनी एक्सप्लेनेशन पण दिलंय. म्हणजे एवढा मोठा पराक्रम तुम्ही इंस्टाग्रामवर केल्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन, प्रॉपर व्हॅलिडेशन घेण्यासाठी थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं तर काय फरक पडतो. की अशी त्या लोक विदाऊट कन्सेंट पोरींना टच करतील, पोरींची छेड काढतील, पोरींना हॅरॅस करतील. नॉट ॲक्सेप्टेबल. नॉट ॲक्सेप्टेबल मीन्स नॉट ॲक्सेप्टेबल एनी हाऊ. त्यांना एक चापट नाही, भर चौकात हातावर असा विस्तू ठेवून उभं केलं पाहिजे. पुन्हा एखाद्या पोरीला हात लावताना अशी आठवणच आली पाहिजे की आपण काय चूक केली. बघा, जरी पोरगी पब्लिक प्रॉपर्टीवर नाचण्याचा प्रयत्न करत असली तरी ती पब्लिक प्रॉपर्टी नाही. त्यांच्या प्रायव्हसीची रिस्पेक्ट करा. त्या पब्लिक प्रॉपर्टीमध्ये नाचत होत्या म्हणून काय झालं, तुमचे विचार थोडेसे मोठे करा. घर कमी पडत होतं नाचायला म्हणून बिल्डिंगच्या जिन्यात नाचायला आली, असं जर मी म्हणलं तर मग माझे विचार पण छोटे होतील. तुमच्यासारखे छोट्या विचारांची लोक. फेक फेमिनिझमचा विरोधक आणि सी पगलू नसल्यामुळे माझी सर्व पोरांना, समस्त पोरांना विनंती आहे हात जोडून, रिअल लाईफ मध्ये जर तुम्हाला टिकटॉकर कुठं दिसलेस तर 4 फूट लांबून जात जावा. आणि ज्यांचं अकाउंट डेड झाले, फॉलोअर वाढना, ते अशी जर दिसली तर रस्ता बदला. काय गरज नाही त्या रोडनं जायची, आपल्याला 1000 रस्ते पडलं तर. एक वेळ काळ्या मांजरीनं रस्ता क्रॉस केलेला परवडला, पण हे डेड अकाउंटवाले जे आहेत ना, ते जर तुमच्या समोर आले तर प्लीज रस्ता बदला, माझी विनंती आहे कळकळीची. आता हा मूर्ख सी पगलू जो पण होता त्यानं त्या मानसीताईंना हात लावला आणि थोबाडीत खाल्ली. तो जर थोडा मोठ्या विचारांनी जर खाली जिन्यात थांबला असता तर त्याला मे बी बेटर व्हिज्युअल्स बघायला भेटले असते आणि चापट पण नसती भेटल्या. नाही म्हणजे बघा ना तुम्ही की त्या थोड्या वेळानंतर नाचणारच होत्या. म्हणजे चापट खाण्यापेक्षा, हात लावण्यापेक्षा पण मोठ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असत्या. तुम्ही पण बघा. बाप रे, कशासाठी काय सॅक्रिफाईस केलंय भावाने. आणि 170 मिलियन लोकांपुढे इज्जत गेली ती वेगळीच. बाय द वे, मानसीताईंचं डेडिकेशन आणि त्यांच्या कामावरचं त्यांचं प्रेम बघून मला स्वतःला लाज वाटली. शी, काय करतोय मी आयुष्यात. एवढ्या मानसिक ताणतणावानंतर हात लावून पोरगं पळालं, थोबाडीत हाणली, घरी जाऊन मॅटर झालं. नाचायचं नाही थांबलं पाहिजे, नाचायचं नाही थांबलं पाहिजे मित्रांनो. काम इज काम. आणि हेच बघून मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर व्लॉग्स टाकायला सुरुवात केली. डेली व्लॉग्स टाकणार आहे मी, म्हणजे डेडिकेशन अल्ट्रा प्रो मॅक्स. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, जाऊन चेक करा. माझे व्लॉग्स बघा. आवडलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला पण विसरू नका. बघा, असंच छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकलं पाहिजे. जसं बघा मी ह्यांच्याकडून डेडिकेशन शिकलो की म्हणजे ह्या कामासाठी किती लॉयल आहेत त्यांच्या, तसं तुम्ही पोरींनो शिकलं पाहिजे स्वतःसाठी स्टँड घ्यायला. कोण तुम्हाला टच करून गेला तर सहन करू नका, चाटकीना थोबाडीत द्या.
काय फरक नाही पडत अजिबात. कोणी सुद्धा अत्याचार सहन करायचा नाही. असा कोणी टचबीज केला काय केलं की डायरेक्ट थोबाडीत द्यायची. खूप चांगला मेसेज दिला या व्हिडिओमधून. त्यामुळे जरी व्हिडिओ स्क्रिप्टेड असला तरी काय घंटा फरक पडत नाही. स्क्रिप्टेड तर स्क्रिप्टेड डझंट मॅटर. स्टँड फॉर युअर सेल्फ. तरी पण आपण ताईंचं एक्सप्लेनेशन बघू शकता. आय वॉज रॅन्डमली रेकॉर्डिंग स्नॅप वो भी मेरे बिल्डिंग में और ये लड़का ऐसी हरकतें करके गया. ठीक आहे. तर ती बिल्डिंग पूर्ण तुमच्या मे बी तिथं तुमचा फ्लॅट नसेल, अख्खी बिल्डिंग तुमच्या त्या जिन्यात तुम्ही हे स्नॅप रेकॉर्ड करायला आला आणि याला स्नॅप नाहीत बोलत. हे जे तुम्ही रेकॉर्ड केलं याला रील बोलतात. ठीक आहे. आणि रील स्टारकडून अजून कायच एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. हे सगळा मॅटर बाजूला ठेवूया. एक्सप्लेनेशन बघा. जब हम उसके घर गए, वीडियो प्रूफ लेके घर वालों ने कहा अरे इसका मेंटल हेल्थ खराब है, प्रॉब्लम है इसकी दिमाग में, तो कुछ भी करेगा. सिरियसली क्वेश्चन मार्क. म्हणजे सिरियसली तुम्ही असं बिल्डिंग मध्ये जाऊन रील्स वगैरह जिन्यात रेकॉर्ड करणार. सीरियसली कौन से एंगल से ये दिमागी मरीज दिख रहा है. बग मी कौन से एंगल से ये दिमागी मरीज दिख रहा है बताता, लेकिन तूने उसका फेस ब्लर करके रखा है. ठीक आहे. आणि विषय राहिला त्याचा अँगल बघायचा. जर थोबाड दाखवलास तर आम्हाला पण कळलं असतं की ती खरंच डोक्यानं येड आहे का शान आहे. लोक कपड़ों को लेके जज करते हैं, मैंने तो ठीक ही कपडे पहने हैं फिर भी ये सब हरकतें. आता ठीक आहे ना, तो दिमागी मरीज होता त्याच्यामुळे त्यानं ते सगळं केलं. आणि तू जी कपडे घातली ती पण चांगली आहे, ती व्यवस्थित आहे, ती नो डाऊट. आणि याच्यानंतर तू जे केलं ते थांबते. डिफरन्स बिटवीन मी तुम्हाला दाखवतो नंतर रील. तुम्ही शेवटपर्यंत बघा फक्त. याच्या पुढं त्यांचं म्हणणं आहे क्या ये सही है, बिलकुल सही नहीं है, बिलकुल सही नहीं है. असे थोबाडीत नाही. त्याला मी सांगितलं काय शिक्षा द्यायला पाहिजे होते. हे सगळं ॲक्सेप्टेबल नाही. शेम ऑन दिस टाईप ऑफ पीपल ॲक्च्युली. म्हणजे खरंच अशी लोक समाजासाठी लय घातक आहे ती. ह्यांना डायरेक्ट फासावर देऊन टाकलं पाहिजे, नाहीतर डायरेक्ट यांचं काहीतरी केलं पाहिजे. शेम ऑन सोसायटी. सोसायटीनं काय बिघडवलंय. त्या बिल्डिंगमध्ये नाचायला परमिशन दिली ती चुकी झाली खरं तर. शेम ऑन सोसायटी. ह्यांना नाचायला परमिशन देऊ नका. जो कपडों को लेके जज करते. बघ हे बघ मानसिक आहे. आपण अमेरिकेत जन्माला नाही आलो, फॉरेन कंट्रीजमध्ये जन्माला नाही आलो, आपण इंडियामध्ये आलो. त्यात आपण महाराष्ट्रामध्ये आलोय. आपले कल्चर आहे, कपडे घालण्याची पद्धत आहे, सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या येतात. त्यामुळे कपड्यांवरनं जज करणं साहजिक आहे. आता तुझ्या अकाउंटवर जरी ही जरी रील दिसत असली तर तुझ्या अकाउंटवरच्या काय बोलू आता मी तर बिबड्यांवरनं काय लोकांना जज करत नाही. कसली भी कपडे घाला, मला काय फरक पडतो. आई एम 10,000% श्योर मैंने साड़ी या कुर्ता भी पहना होता उस टाइम, फिर भी यही होता. बरोबर आहे, हेच झालं असतं. तुझ्या या मताशी मी 100% सहमत आहे. तू जरी साडी आणि कुर्ती घातली असती तरी तो मूर्ख येडा डोक्यावर परिणाम झालेला पोरगा तुझ्या शेजारने गेला असता तरी तुला टच करून गेलाच असता ऑब्व्हियसली. ठीक आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तुम्हाला हिपोक्राईट वाटेल पण बघा मला जज करणं अजिबात आवडत नाही. कपड्यांवरनं जज करणं, बिहेवियरवरनं जज करणं. बघा ठीक आहे मी कॉन्टेंटवरनं एकमेकांना रोस्ट करतो आम्ही, आमचा तो कॉन्टेंट. या मॅटरची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेता आपण हे असं बोलणं चुकीचं आहे. पण यांच्या आवाजातच, या मानसिकताईंच्या आवाजातच मला स्कॅम वाटतो. का माहिती का म्हणून. मी एकटाच असेल तर चांगला आणि तुम्हाला जर वाटत असला तर वेलकम टू क्लब. एव्हरीथिंग इज फेक. ॲक्सेंट, लँग्वेज, एक्सप्रेशन्स सगळं फेक आहे. तुम्ही सगळ्यांनी पण माझ्या या ओपिनियनशी ॲग्री करावं असं काय माझं म्हणणं नाही. बघा एक नेटिझन म्हणून माझं एक स्वतःचं पर्सनल ओपिनियन होतं आणि तुमचं सब्जेक्टिव्ह असू शकतं. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं. मी का म्हणलं की मला ह्यांच्या आवाजातच स्कॅम वाटतो. बघा ह्यांनी जी चापट दिली त्या पोराला, त्या पोराच्या बॉडीतल्या सेन्सेशन संपायच्या आधीच ह्यांनी ती चापट मॉनिटाईज करून घेतली. लगेच त्यांच्या फॉलोअर्सला क्रिकेट प्रिडिक्शनचं एक प्रमोशन चिपकवलं. बिजनेस. हेलो एवरीवन, मेरा नाम है। एक बात क्लियर कर देती हूँ, छापड़ वाली दीदी नहीं। मेरा आप लोगों को लाइव खेल के दिखाऊंगा। This is business. This is my sweat. I know, but I did business. Shut up. ओके बघा बिझनेस वरून आठवलं. तुमच्या झापक झोपक पिक्चरनं किती पैसे कमवले बघा. ट्रेंडिंग ऑफ द वीक बघतोय आपण. ह्या मानसिकताईंची व्हिडिओ जर ट्रेंडिंगला होती तर झापक झोपक पण मागच्या पूर्ण आठवड्यात ट्रेंडिंगला होता मित्रांनो. ऑफिशियल आकडा मला माहिती नाही पण जसं न्यूज पोर्टलवर दाखवलं जात आहे किंवा मग मी बातम्यांमध्ये बघितलं, ह्या मूवीसाठी 5 करोडचं बजेट लावलेलं एस्टिमेटेड. आणि मागच्या 6 दिवसात झापक झोपक पिक्चरनं कमवलेत फक्त आणि फक्त 10 लाख रुपये. एवढं तर त्या ऑरेंज ज्यूस गँगचं प्रमोशनचं बजेटच असेल. बघा मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज गेल्या आणि 1 लाख व्ह्यूज मधल्या जेवढ्या पण लोकांनी मला शिव्या दिल्या त्या लोकांनी जर जाऊन त्याचं तिकीट विकत घेतलं असतं तर मे बी 10 लाखात एखादा लाख वाढला असतं. काही लोकांच्या मला कमेंट आल्या, मेसेज आले की जाऊन पिक्चर बघ आणि पिक्चरवर रिव्ह्यू दे, आम्हाला तुझ्या रिव्ह्यू बघायचा. बघा मित्रांनो, माझ्याकडे 2.5 तास नाहीत ह्या अशा गोष्टींसाठी. कळलं का. माझा टाइम खूप प्रिशियस आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे, तो मी आहे. डिस्कस करण्यासारखी गोष्ट अशी आहे की बघा त्या पिक्चरचे शो म्हणजे आतापर्यंत मला माहित नाही की मराठी पिक्चरला एवढ्या सगळ्या स्क्रीन भेटल्या असलेल्या. इथं 5 स्क्रीन लागलेल्या, 5 टाइम शो होता पिक्चरचा. तिथं पण 10 लोक आली नव्हती. बारामती वगैरे आसपासची सगळी थिएटर मी बघितली. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की सूरज चव्हाणचं ऑडियन्स फुल टियर 5-6 मधून येतं की तिकडे थिएटर नाही ती डायरेक्ट मग तुम्ही मोबाईलवर नाही तर युट्यूबला रिलीज केला असता तरी लोकांनी बघितला असता. त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज गेले असतात. ट्रेंडिंग नंबर 1ला पण आला असता. तो विषय सोडाच. परत नंतर तो पिक्चर पडला, लोक आली नाही ते थिएटरला. मग ह्यांनी इमोशनल रील्स बनवायला सुरुवात केल्या की एकदा तरी थिएटरला येऊन पिक्चर बघाच, माझं काम बघाच, माझी अशी काय चूक झाली बघा. ठीक आहे. गरिबीचं कार्ड
मराठी कार्ड लय दिवस चालत नाही. लोक आता सुधारली ती, लोक आता लोकांकडे इंटरनेट आलंय, लोकांना स्वतःचे डोकं आलंय. तुम्ही असं एखाद्यावरती किती दिवस करू शकता. ट्रेंडिंग ऑफ द वीक मधला शेवटचा टॉपिक आहे रावडी नेता वर्सेस सूरज चव्हाण. झापूक झुपूक कोणाचा आहे? तो रावडी नेता आहे ना, सागर शिंदे. माझ्या मित्रांचा मित्र म्हटलं तरी चालेल. माझी काय अशी पर्सनली ओळख नाही 1 to 1, पण त्याचंच आहे ते सगळं. रावडी नेतानंच ते झापूक झुपूक शब्द पहिल्यांदा मार्केटमध्ये आणला. डीजेवाले माझे रिमिक्स करणारे जे मित्र आहेत, बरेच मित्र आहेत, त्यांनी तो रिमिक्स करून त्याला व्हायरल केला. आणि मग तो सूरज चव्हाणने कसं ते डीजे सौरभ SQ RQ झडक्यू कुठेतरी ऐकलेलं, ते ऐकलं असेल कुठल्या तरी डीजेवर वाजताना झापूक झुपूक झापूक झुपूक. मग ते पुऱ्या बिग बॉसमध्ये झापूक झुपूक त्यानं केलं. मग त्याच्यावर तो पिक्चर बनला. आता माझ्या एका मित्राने मला विचारला परवा दिवशी असाच प्रश्न की झापूक झुपूकचा अर्थ काय बनतो. तुम्हाला जर माहिती असलं तर तुम्ही सांगा मला की झापूक झुपूकचा अर्थ काय बनतो. नाही मला पण माहीत नाही ॲक्च्युली काय. आता ते सागर शिंदेचं आहे, त्यानं त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवून टाकले की त्याला त्याचा हक्क पाहिजे. तो त्याच्या हक्कासाठी मांडतोय. लोक म्हणते तू लय लेट केलं. अरे लेट केलं. IP नावाचा एक विषय असतो काहीतरी, तुम्हाला नाही आता समजणार. कसं सांगू समजून. एक युट्यूबर आहे UIC युअर इंडियन कन्झ्युमर, तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. त्यांची एक कॉन्ट्रोवर्सी झाली अशी जिद नावाचा त्यांचा एक शब्द होता. त्यांचा मर्चंडाईज वगैरे तो सीन होता काहीतरी, तर ते कोर्टात गेलता मॅटर. IP म्हणजे IP असतं, तुम्हाला नाही समजणार त्या गोष्टी की झापूक झुपूक नावाचा त्याचा जो होता तो आता एवढा झापूक झुपूकच्या नावावर पिक्चर वगैरे काढला आणि त्याचं क्रेडिट पण त्याला नाही भेटलं. ऑब्विसली तो बोलणार, त्यानं बोललंच पाहिजे आणि त्यानं त्याच्यासाठी स्टँड घेतला पाहिजे आणि मी पण त्याला सपोर्ट करतो. काय सांगावं, उद्या कोणतरी येईल उठून आणि म्हणाल सगळी गाणी वाजणार, पण मी आधीच सांगतो सगळी गाणी वाजणार हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण यावेळेस जे नागपूरला पावसाळी अधिवेशन होईल त्याच्यात हा मुद्दा मांडायला लावूया की झापूक झुपूक कोणाचा आहे, यू कोणाचा आहे आणि सगळी गाणी वाजणार माझा आहे. ते पण आपण तिथं सगळं आपण बोलून घेऊया. ठीक आहे. याच्या पलीकडे जाऊन एक दुःखद गोष्ट तुम्हाला सांगतो की झापूक झुपूकसाठी तो बिचारा आणि त्याचे 2-4 मित्र आहेत, तो एकटाच लढतोय. त्याला कोण सपोर्ट करणार नाही म्हणून मी त्याच्यासाठी स्टँड घेतले, बाकी काय नाही. एक काळ होता ज्यावेळेस प्रसाद वेद पाठक पण त्या जितसाठी एकटाच उभा राहिलेला. नशिबानं त्याला भेटलं. तसं झापूक झुपूकचं पण याला भेटावं हीच माझी तुमच्या पुढे विनंती आहे. तुम्ही त्याला जाऊन सपोर्ट करा आणि असले फालतू पिक्चर काढणाऱ्यांपासून तुम्ही सावध राहा. हे चोरा मारायला करते. अरे शब्द तरी तुमचे ओरिजिनल आणा. तुम्ही पिक्चरचं नावच कॉपी केलं आणि एक्सपेक्ट करता की तुमचा पिक्चर हिट व्हावा. मला हेट करा नाही तर 2 शिवाय द्या, पण तुम्हाला पण हे ॲक्सेप्ट करायलाच लागेल. बघा ह्याला पर्याय. व्हिडिओ जर आवडला असला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं ओपिनियन मांडू शकता. जे पण ट्रेंडिंग ऑफ द वीकमध्ये आपण टॉपिक कव्हर केले त्याच्यावर. आणि राहिला प्रश्न सबस्क्राईब करायचा, तर सबस्क्राईब करा बरं का. सबस्क्राईब करणं लय महत्त्वाचं असतं आणि कमेंट करणं पण लय महत्त्वाचं असतं. लाईक करा, 5-6 हजार लाईक करून टाका. आणि पुढचा व्हिडिओ मी झापूक झुपूकवर बनवणार आहे. फायनल द एंड. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो.